नीट खा ना, ऐसा हात बघ कसं खराब केलंय. असं नाही खायचं, नीट खायचं. तू माझे कपडे का घालतेस? काग काग काग. तू माझे मेकअप प्रॉब्लेम काय तू माझे मेकअप प्रॉब्लेम काय म्हणते? मला काय माहित तुला काय बोलायचंय. का का का. तू माझे कपडे का घालतेस? काग काग काग. तू माझे शूज काय का करते? का का का. तू माझा टीव्ही का बघतेस? काग काग काग. तू माझ्या फ्लावरला हात का लावते? का 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 का. कमरेवर हात नाही राहत तिच्या. तू माझे खेळणी का यूज करतेस? काग काग काग. तू माझ्या खेळणीला हात काय लावलं ग? का का का. तू माझी डान्स हॉबी करतेस? काग तेव्हा ग. तू माझी शेलला हात लावलं ग भूकला तेव्हा ग तेव्हा ग तेव्हा ग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सनी आज गेला आहे हॉस्पिटलला, त्याचा 24 आवर्स ड्युटी आहे. आणि व्हिडिओची सुरुवात तर तुम्ही पाहिलीच कशी धमाकेदार होती. फुल मस्तीच्या मूडमध्ये नायसा आणि आराध्या. सो बेसिकली आज वहिनी गेल्या आहेत बाहेर आणि त्यामुळे अनु आरू इकडे आल्यात, पण तरीसुद्धा त्या पूर्ण बिझी आहेत. अनु सकाळी स्कूलला गेली, 1 वाजता आली, जेवली आणि लगेच ट्युशनला गेली. आरू आणि नायसाला सुट्टी आहे, सो आरू आत्ता क्लासला गेली आहे. आणि त्या दोघीसुद्धा अनु आणि आरू 6:30ला सुटतील. तो मी त्यांना घ्यायला जाईल. आता त्यांना ड्रॉप दादांनी केलं आहे. आणि नायसा मॅडमला जबरदस्ती झोपवले, कारण एवढी मस्ती. ओ माय गॉड, नायसाची जी मस्ती आहे ना, म्हणजे एक तर स्कूलला सुट्टी असल्यानंतर तर नको होतं. ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी होत्या ना त्यासुद्धा सगळ्या तिने तोडल्यात. लाईक क्रेयॉन्स, मग पुस्तकांची वाट लावली. मला ना ॲक्च्युली समजत नाही ही एवढी मस्ती कुठून आली आहे. प्रत्येक बाळ ह्या वयात करतो का अशी मस्ती. मी आराध्या आणि वंशला नाही पाहिले. आराध्या आणि वंशला मी जसं नेहमीच म्हणते, मी खूप त्यांना लाईक 1 वर्षापासून वाढताना बघितलं, कारण तेव्हाच माझं लग्न झालेलं. पण मी कधीच त्यांना एवढी मस्ती करताना नाही पाहिले जेवढी ही मस्ती करते हिशोबाच्या बाहेर. एनिवेज, सो आता थोडासा माझ्याकडे टाईम आहे आणि थोडंसं फ्री टाईम आहे आणि थोडंसं पॅम्पर सेशन करण्याचा विचार आहे. आजकाल ना माझ्यावरती K-ड्रामा जास्त चढलं आहे. म्हणजे नेटफ्लिक्सवरती मी एवढं K-ड्रामा बघते ना, म्हणजे एकदा मी जर कोणती सिरीज स्टार्ट केली ना तर ती 2 दिवसात संपून टाकते. एवढं मला त्याचं वेड लागलेलं आहे आणि मजा येते बघायला. पण त्यांची जी स्किन आहे ती स्किन बघितल्यावर असं वाटतं की आपली स्किन त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. मग ती मुलांची असो किंवा मुलींची असो, बापरे एवढी सुंदर स्किन आहे ना त्यांची. त्याला सुद्धा नेहमी असं फील होतं ना की आपली सुद्धा स्किन अशी असायला पाहिजे. सिमिलर तर नाही होणार, बट स्टील वी कॅन ट्राय की आपली स्किन तशी ग्लो करायला पाहिजे. सो असं म्हणतात की ट्रेडिशनली आपल्या इथे ग्लोईंग स्किनसाठी इवन आत्तासुद्धा खूप साऱ्या भागामध्ये जर तुम्हाला तुमची स्किन ग्लो करायची असेल तर राईस वॉटरचं यूज केलं जातं, जेणेकरून आपली जी स्किन आहे ती एकदम छान प्रकारे ग्लो करायला लागते. मला सुद्धा थोडासा तो आता क्रेज झालेला आहे की आपली स्किन अजून थोडीशी ग्लो कशी दिसू शकते. आणि जसं की तुम्हाला माहिती की आपले फेस्टिवल्स तर चालू आहेतच. आता नवरात्री येईल, मग दिवाळीसुद्धा येईल आणि थोडंसं आज माझ्याकडे टाईमसुद्धा आहे. मी विचार केला की आज घरच्या घरी जर आपण थोडीशी फेशियल केली तर, कारण मी पार्लरमध्ये तर जात नाही, पण घरी जर मला कोणतं किट मिळालं तर मी नक्कीच तो यूज करते. सो तसाच एक किट मी आता मागवला आहे. ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं ते म्हणजे मामाअर्थचं उपटन किट, ज्याने मी घर बसल्या बसल्या एक फेशियल केलेला जो आहे हा किट. आणि हा किट जो आहे ना तो 1 टाइम यूज किट आहे, म्हणजे हायजीनला लक्षात ठेवून त्यांनी असं तो किट बनवलेला आहे. बट जर तुम्ही हा किट एकदा यूज केला ना तर ट्रस्ट मी तुम्हाला एक एवढं रिफ्रेशिंग फील येईल ना, आणि प्लस असं वाटणारच नाही की तुम्ही पार्लरला जाऊन नाही आलात. घरच्या घरी तुमचं मस्त फेशियल होणार आहे. सो आज जो मी किट यूज करणार आहे तो आहे मामाअर्थचा राईस फेशियल किट. ह्याच्यात सुद्धा काही स्टेप्स आहेत विच
आय एम गोइंग टू फॉलो आणि मी तुम्हाला सुद्धा त्याचा एक डेमो दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा घर बसल्या बसल्या एक ग्लास स्किन मिळेल. असं मी म्हटले की ओल्ड ट्रेडिशन्समध्ये राईस वॉटरनी एक ग्लोईंग स्किन मिळायची. सो ह्या किटमध्ये राईस वॉटर तर आहेच, बट इट हॅज कम अलॉंग विथ नियासिनामाइड, ज्याच्यामुळे आपली स्किन अजून ग्लो करेल. त्याचबरोबर हा जो किट आहे हेल्प्स इन क्लिन्झिंग, एक्सफोलिएटिंग अँड मॉइश्चरायझिंग अवर स्किन, ज्याच्यामुळे आपल्या स्किनला एक मस्त ग्लोईंग लुक मिळतं. सो चला मग टाईमसुद्धा आहे माझ्याकडे. सो लेट्स स्टार्ट विथ धिस फेशियल किट जो आहे राईस फेशियल किट. सो ह्या किटमध्ये 6 स्टेप्स आहेत विच वी हॅव टू फॉलो, आणि ह्याचं जे पण इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तर मी ऑफकोर्स तुम्हाला आता दाखवणारच आहेत, पण जर नाही समजलं तर इव्हन ह्या पॅकेटवर सुद्धा मेन्शन आहे. सो आपल्या सर्वांना जसं की माहिती आहे मामाचे प्रोडक्ट्स जे आहेत ते मेडसेफ सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहेत, मेटॉलॉजिकल टेस्टेड आहेत, अँड द बेस्ट पार्ट इज सुटेबल टू ऑल टाईप ऑफ स्किन. तर म्हणजे टॉक्सिन फ्री प्रोडक्ट्स आहेत. सो हे असे येतात. जसं की मी म्हटली की हे वन टाइम यूज आहे, हायजीनला लक्षात ठेवून त्यांनी ते तसं केलेलं आहे. सो जे छोटे छोटेसे क्यूटसे ट्यूब्स आहेत. सो लेट्स स्टार्ट. आणि त्यांनी ना ह्याच्यावरती इवन स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असं सुद्धा दिले, म्हणजे तुम्हाला ते कन्व्हिनियंट होईल. सो सर्वात आधी स्टेप 1 जे की आहे क्लिन्झिंग मिल्क. सो क्लिन्झिंग मिल्कने सर्वात आधी माझा जो फेस आहे जो मी प्रॉपरली क्लीन करून घेणार आहे. स्टार्ट. क्लिन्झिंग मिल्क हा पूर्ण स्क्वीज करून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे वॉश करून घ्यायचं. त्यानंतर सेकंड स्टेप आहे फेस स्क्रब. फेस स्क्रब आपल्याला आपल्या फेसवरती अप्लाय करायचं आहे, नेकवरती, आणि 2-3 मिनिट्सपर्यंत त्याला मसाज करायचा आहे. अँड देन वी हॅव टू वॉश इट अँड पॅट इट ड्राय. त्यानंतर द थर्ड स्टेप इज सूदिंग जेल. हा आपल्याला पूर्ण फेसवरती अप्लाय करायचं आहे, नेकवरती अप्लाय करायचं आहे आणि मसाज करायचं आहे अंटिल इट गेट ॲब्झॉर्ब इन अवर स्किन. ट्रस्ट मी, मामाचे तर सगळेच प्रोडक्ट्स मला तसेही आवडतात, बट दिस इज वन ऑफ द बेस्ट, आणि ते सुद्धा रिझनेबलला आहे, रिझनेबल कॉस्टला आहे. लाईक एवढ्या कमी कॉस्टमध्ये तुम्ही घर बसल्या बसल्या तुमच्या कम्फर्टमध्ये राहून एक छानसं फेशियल करू शकतात. कुठे कधी फंक्शनला वगैरे जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाण्याच्या आधी जर तुम्ही कधी तुम्हाला पार्लरमध्ये जायला वगैरे वेळ नसेल, सो दिस इज अ बेस्ट किट. सो जो सूदिंग जेल आहे तो ॲब्झॉर्ब झालेला आहे माझ्या स्किनमध्ये. फोर्थ स्टेप इज मसाज क्रीम, आणि आता ही आपल्याला आपल्या फेसवरती अप्लाय करायचं आहे आणि मसाज करायचं आहे 5 to 10 मिनिट्ससाठी, आणि मग त्याच्यानंतर ओल्या कपड्याने आपल्याला ह्याला पुसून घ्यायचं आहे. 5 to 10 मिनिट्स झालेले आहेत आणि आता मी ह्याला पुसून घेणार आहे ओल्या फुलक्याने. सो द नेक्स्ट स्टेप इज फेस मास्क. आपल्याला आता हा फेस मास्क लावायचा आहे फेसला आणि नेकला, आणि 15 मिनिट्ससाठी मस्त तो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर वॉश करून घ्यायचं आहे. जसं की आपण युजली फेस मास्क लावल्यावर थोड्या वेळ थांबतो आणि मग वॉश करतो तसंच. मिनिट्स झालेले आहेत आणि आता मी याला वॉश करून घेते. अँड देन द फायनल स्टेप इज टू यूज द ग्लो क्रीम. ही तुम्हाला तुमच्या पूर्ण फेसवरती अप्लाय करायची आहे. जेंटली मसाज करायचा आहे विथ दिस क्रीम. दिस इज हाऊ इट इज सो कन्व्हिनियंट टू यूज, आणि घर बसल्या बसल्या मस्त तुम्ही फेशियल
करू शकतात आणि इवन छान फील होतो. सो यू कॅन सी हाऊ माय स्किन इज ग्लोईंग नाव. खरंच खूप छान आहे. सो इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. माझे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पल.com मिळतील. प्लस तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात जे की आहे रचना 2023. पण माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ऑफिशियल ॲपवरच ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचा ऑफिशियल ॲप डाउनलोड केला देन यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स असतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि त्याचबरोबर मामाने एक खूप छान प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल मामा अर्थ विल लिंक युअर ऑर्डर विथ अ ट्री आणि तो ट्री तुम्ही ट्रॅक करू शकतात विथ ऑर्डर किंवा ट्रॅकिंग ID थ्रू. बाय 2025 मामा अर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. आणि जसं की मी तुम्हाला बोलली मामाचे प्रोडक्ट्स आपल्याला ऑनलाईन तर मिळतातच बट त्याचबरोबर आता ऑफलाईन सुद्धा मिळायला लागले. जर इन केस तुम्ही तुमच्या नियरेस्ट स्टोर्सवर कधी मामाचे प्रोडक्ट्स बघितले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून सांगा. सो येस, नाव दिस इज ऑल डन. मी माझ्या फेशियल माझं करून झालेलं आहे अँड आय फील सो फ्रेश अँड सो गुड. सो आता हे जे क्रीम मी लास्टला लावलेलं आहे हे पूर्ण माझ्या फेस आणि नेकमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे अँड आय एम गोइंग टू गेट अ फायनल ग्लोईंग ग्लास लाईक स्किन. सो मी आता फटाफट रेडी होते. अरूला पिक करते, त्यांना घरी घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर आय एम प्लॅनिंग टू टेक देम टू द मॉल बिकॉज सुट्टीसुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा छोटंसं एक ब्रेकची गरज आहे. तर मला असं वाटतं खूप दिवस झाले मॉलमध्ये सुद्धा गेले नाही. सो चला लेट्स गो. दोघींना नाईसा आरू दीदी आणि दोघींना नाईसाला आरू दीदीला दोनच दे लाईक इट. And what about Annu? Annu is like it. You don't want to give to Annu? Yes, I like. I want to give to Annu also. Annu also. Eh? La? You're all set to go? Yes. Mala? तुला नाही. Mala. फक्त अन्नू आणि आरूला. दीदी आहेत ना, शेअरिंग इज केअरिंग. ठीक आहे. माझी फ्रेंड मी मस्ती करते. बाय सेला. शतबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपक कांडी कोणय मोठी आहे. दिवाला पाहून नमस्कार. घरातली पीडा घरातली पिया बायन जाऊन बायाच्या रश्मी घरात येऊ. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. असं कसं विसरली तू. मोर्या मोर्या बोल ना. कोणता येतो? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. सो आता आम्ही दोघं निघालो आहोत. आरू आणि अन्नूला आम्ही पिक करणार आहोत आणि लेट्स सी जर त्यांना फ्रेश व्हायचं असेल तर मग मी घरी घेऊन येईल त्यांना, नाहीतर बॅग्स ठेवून डायरेक्टली मॉलमध्ये जाणार आहे. नाहीतर तेवढी खुश आहे बापरे, हिशोबाच्या बाहेर. लेट्स गो. ते आपलं नाहीये, दीदीचं आहे. अभ्यास केला आरू? किती केलास? झोपली? ही बघा आमची दुसरी अभ्यासू पोरगी. अभ्यासू पोरगीला थोडासा ब्रेक पाहिजे म्हणून आम्ही मॉलला चाललो. अगं तुझ्या आईच्या पर्समध्ये पण लिपस्टिक नाही नाहीसा, तेवढं तू घेऊन फिरतेस. ते दीदीकडे बघ, दीदीकडे आहे पर्स. हा, हिला तर जेवढं काय म्हणतात कमी गोष्टी असतील ना अंगावर तेवढं बेटर आहे. पण हे बघ काय बोलायचं, काय काय घेतलंय? नेल पेंट. कशाला? हे काय? हे कोणी दिलं नेल्सचं? ते तिच्या ह्याच्यात किट मध्ये आलेलं ते मी ते पाहिलं पण नाही. तो प्रॉपर किट छान होते प्रॉपर. त्यावर फ्रोझन होती, मग असं स्टिकर्स लावायला. मग नेल पेंट पण होती छोटीशी पिंक कलरची. वाट लावली ना तिने. क्यूट होता. नाही
सोलार सिस्टमची तर बँडच वाजवली तिने. मी लावून दिलं प्रॉपर असतं तर तिने काय केलं वाचली तिने. कसे आहात बाई? तू बरी नव्हती ना, आता बरी आहेस ना? चलो बस बस बस. कोण जास्त भांडत, तुम्ही दोघी का तुम्ही दोघी? आता ती कमी भांडत असेल, मोठी झाली आहे ती. चला 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 चला. कुठे जायचंय? वरती जाऊया प्ले झोन मध्ये. हे बघ 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 कसे तोंड बघ तोंड बघ. चला हा हा काय नाही बसायचं. आत्ताही असं बोलते, थोड्या वेळाने बोलले मला पाहिजे. तू प्रॉमिस बोलली ना की तू काय घेणार नाही, फक्त दीदीला देणार. नाही नाही नाही, पक्की शाणी आहे ग तू, लगेच कम्पेन्सेट करते तुला ट्रेन मध्ये नाही बसवलं तर. आपण गेम खेळायचा ना, मग गेम नाही. का आणलं मग? का आणलं? का आणलंस तू? घाल तू, मी नाही घेणार. आता हे मी सांभाळ नाही आम्ही आलो टाइम झोन. काय अजून काय काढायला बॉल? हे बघ मी हे काढण्याचा प्रयत्न केला, आलं नाही. मुलगा हा वंशाचा दिवा असतो अशी मान्यता आहे. म्हातारपणात तोच आपली काळजी घेईल अशी प्रत्येकाला आशा असते. आपला वंश समोर घेऊन जाणारा आपला मुलगाच असेल. पण त्यावेळी सर्व हे का विसरून जातात की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही त्या दिव्याची वात असते. मुलगी हे परक्याचं धन असते, आज ना उद्या ती जाणारच. पण हे का विसरतात की ते धन आपल्या परिवाराची कीर्ती तिकडे गेल्यावरही कमी होऊ देत नाही. मुलगा आणि मुलगी ह्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समान वागणूक देऊ आणि एका नव्या समाजाची रचना करू. आज कदाचित प्रत्येक मुलगी हेच विचार करत असेल की मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होणी जगात.
समजा आता मस्त खेळून झालं आणि आम्ही झालो पॉपटेट्स. और वो 2 मैंने आपको बोला ना, तो 2 फिश प्लेटर है नॉनवेज, एक चिकन ऑपरेशन और बटर गार्लिक प्रॉन्स. वाव, आरूचं फेवरेट आहे ना सगळं. सगळं हा तुला जे हवं आहे ते खा. छान आहे का ग? सो यांना प्लॅटर मागवलेला आहे. बघ दिदी देते मग. इंस्टाग्रामर्स एवढं खाल्लं आतमध्ये, त्याचं काय? कोणतं चॉकलेट केक? लावा. तुला पण पाहिजे? हा, चोको लावा. काय काय पिक्चर बघू आणि पॉपकॉर्न खाऊ. कोणता पिक्चर बघायचा आहे? फरमाईश बघ, फरमाईश. पिक्चर बघू आणि पॉपकॉर्न खाऊ. सो फायनली वी हॅव रीच्ड होम. आणि आमच्या या मुलीला कोणता मूवी बघायचा आहे? आणि मी एक पलक व्हॉट एवढा जुना मूवी ती बघते. तर अजून हिने पाहिला नाही म्हणून तिने तिच्या काय बोलण्यावर तिची मम्मा आता आसपास नाहीये म्हणून घे बघून, नाहीतर घरी जाऊन अभ्यासच करायचा आहे आपल्याला. आणि तिला सांगितलं की इमोशनल मूवी आहे, तू रडणार आहेस. सगळे रडलेत माझे फ्रेंड्स. तुम्हाला पण आसू निघतात. नाही, मी पण रडली आहे. मी स्वतः जेव्हा जेव्हा बघते मी रडते, तर मी फ्रेश होऊन येते पहिले.